घनदाट जंगल, निर्जन शिवार आणि जमिनीवर पडलेला अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारं हे दृश्य जळगाव जिल्ह्यातील पद्मालय शिवारात समोर आलं आणि अवघा जळगाव जिल्हा हादरला. ही महिला नेमकी कोण? तिला इतक्या निर्दयीपणे का मारलं गेलं? आणि ओळख मिटवण्यासाठी मृतदेह जाळण्यामागे नेमकं कुणाचा डाव होता? या सगळ्या प्रश्नांनी पद्मालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण आता या थरारक घटनेचं सत्य हे समोर आलं आहे. नेमकं काय घडलं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी शुभम रामोळे. तरुण भारत लाईव्हच्या या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तरुणीचे सौंदर्य बघून तो तरुण तरुणीच्या प्रेमात पडला. नाशिकमध्ये पाणीपुरी खाताना दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. पण प्रेमात असं काही घडलं की त्या तरुणाने प्रेयसी तरुणीचा जंगलामध्ये जाळून तिचा खून केला. आरोपी तरुणाला काही दिवसानंतर कळालं की तो त्या तरुणीवर प्रेम करतोय, ती तरुणी नसून तृतीयपंथीय आहे. याचाच राग मनात ठेवून ही धक्कादायक घटना घडलेली आहे. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील, राहणार पहूर, तालुका जामनेर यास ताब्यात घेतले आहे. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत तृतीयपंथी महिलेचे नाव हे आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेडरे असून ती छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील सोनसरार खैरागड येथील रहिवासी होती. दोघांची भेट ही पाणीपुरी खात असताना झाली. ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र सदर तरुणी ही तृतीयपंथी असल्याचं लक्षात आल्यानंतर तसंच तरुणीने आरोपी तरुणासोबत लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्रस्त तरुणाने अखेर या प्रेम कहाणीचा अंत केला. काही महिन्यांपूर्वी नाशिक येथे पोलीस अकादमीच्या बाहेर या दोघांची ओळख झाली होती. पुढे एकमेकांचा मोबाईल नंबर शेअर झाला आणि दोघांमध्ये संवाद वाढला. या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसानंतर आपण ज्या मुलीवर प्रेम करतोय ती तरुणी नसून तृतीयपंथी असल्याचं कळताच स्वप्नीलने तिच्याशी संपर्क करणं बंद केलं. मात्र आकांक्षा ही स्वप्नीलच्या मागे लग्नाचा तगादा लावून बसली होती. स्वप्नीलने तिला भरपूर वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की आता आपल्यात काही होऊ शकत नाही, माझा नाद सोड. पण तिने ऐकलं नाही. तिने स्वप्नील समोर एक प्रस्ताव मांडला, तो म्हणजे तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर आणि माझ्यासोबतही लग्न कर. तरीही स्वप्नील काही ऐकू लागला नाही आणि आकांक्षाच्या त्रासाला कंटाळून स्वप्नीलने अखेर आकांक्षाला संपवण्याचा कठोर निर्णय घेतला. दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला आणि पद्मालय येथे ते भेटले देखील. परंतु त्या ठिकाणी त्यांच्यात लग्नावरून वाद निर्माण झाला आणि याच वादाचं रूपांतर थेट त्यांनी हत्येत केलं. त्यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात बिअरची बॉटल मारली, त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली आणि हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकलं आणि तिला जाळून टाकलं. मात्र मृतदेह अर्धवट जळाला आणि तो त्या ठिकाणी आढळून आला. 4 फेब्रुवारी रोजी पद्मालय वनपरिक्षेत्रात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा व छातीचा भाग हा पेट्रोल टाकून जाळण्यात आला होता. घनदाट जंगलात मोबाईलला नेटवर्क देखील नव्हतं. मानवी वर्दळ नसल्याने कोणाकडून काही सुगावा लागणं हे शक्य नसल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना सूचना दिल्या आणि त्यानुसार त्यांनी पथक हाताशी घेतलं आणि या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. मृतदेहाच्या शवविच्छेदनावेळी तो 1 दिवसापूर्वीच जाळल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून मृत्यू हा 30 किंवा 31 जानेवारी दरम्यान झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच पथकाने मृतदेहाचं निरीक्षण केलं असताना पायाच्या नखावर मॅजेंटा रंगाची नेल पॉलिश व नाकात सोन्याची मुरणी असल्याचं आढळलं. तोच धागा पकडून व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार पोलिसांनी त्या दिशेने माहिती संकलित करणं सुरू केलं. त्यावरून मयत कुठून आला, कोणासोबत आला याची माहिती संकलित करण्यात आली. तरुणाने तृतीयपंथीयाला पद्मालयाला नेलं, गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पद्मालयाच्या जंगलात नेऊन तृतीयपंथीयाची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. गोपनीय माहिती, भौतिक व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी स्वप्नील पाटीलला ताब्यात घेतलं. त्याची सखोल चौकशी केली आणि यावेळी त्यांनी हत्येची कबुली दिली. जंगलात जाळलेला मृतदेह, ओळख पुसण्याचा प्रयत्न आणि गुन्हा कायमचा लपवण्याचा कट सगळं काही प्लॅनिंगने केलं होतं. पण पोलिसांच्या तपासापुढे सत्य फार काळ लपून राहू शकलं नाही. अवघ्या 48 तासात आरोपीपर्यंत पोहोचत जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की प्रेमातून जन्मलेला राग जेव्हा गुन्हा बनतो तेव्हा शेवट बेड्यांमध्येच होतो. कायद्याचा हात लांब असतो आणि तो प्रत्येक आरोपीपर्यंत पोहोचतोच. या सविस्तर घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच एका नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूयात.
तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तरुण भारत लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.